मध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. बीड लोकसभेचं वातावरण सध्या चांगलं चर्चेत आलं असून बीड लोकसभा निवडणुकीसाठी हालचाल जोराने सुरू झाली. बीड जिल्ह्यातल्या गावागावामध्ये आता उमेदवारी अर्ज संदर्भात चर्चा सुरू झाली. भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे यांना भाजपचे उमेदवार घोषित केले, तर आघाडीचा उमेदवार बजरंग सोनवणे की ज्योती मेटे या संदर्भात चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. आपण आता आष्टी तालुक्यातल्या चिंचाळा गावामध्ये सध्या या गावच्या वाट्यावर आलो. आपल्यासोबत सर्व ग्रामस्थ आहेत. त्यांच्या गावात खासदार आले होते का नाही, गावातल्या विकासासंदर्भात गावकऱ्यांना काय वाटतं, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय वाटतं तुम्हाला, काय सांगा? आमच्या गावामध्ये 5 वर्षात खासदार तर काय आलेच नाहीयेत. पण काय विकास शून्य आहे. पण सध्या जो मुद्दा उठलेला आहे मराठा आरक्षणाचा, तर म्हणजे जो कोणी उमेदवार उभा असेल मराठ्यांचा, आमचा पाठिंबा त्याच उमेदवाराला राहील. भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आणि तुम्ही असं सांगताय, म्हणजे नेमका काय सध्या कल आहे तुमच्या गावचा? आमच्या गावामध्ये टोटल समाज हा मराठा समाज आहे आणि मला असं वाटतंय की आमच्या गावाचा पूर्ण सपोर्ट हा जरांगे पाटलांना राहणार आहे आणि त्याच्यामुळं जरांगे पाटील जे सांगतील तेच. बरं, पंकजा मुंडेला कशामुळे नाही, काय कारण, काय काय घडलं नेमकं? 5 वर्षामध्ये त्या तर गावात आल्याच नाहीत. आणि दुसरा मुद्दा म्हणजे गावातला कसला विकास काम त्यांच्याकडून म्हणजे भाजपकडून झालंच नाही. गावकऱ्यांनी असं काय त्यांच्याकडे सूचना केल्या होत्या का प्रीतम मुंडेकडे, ती तुमच्या गावचं काम झालं नाही त्यामुळे लोक नाराज वगैरे, असं काय? तशी तर काय आणखी प्रतिक्रिया गावाकडून गेलेली नाही त्यांना, किंवा त्यांच्याकडून काय आणखी जशी जवळजवळ 8 दिवस झाले उमेदवारी जाहीर झालेली, पण आणखी त्यांचा एकही कार्यकर्ता किंवा कोणी आमच्यापर्यंत आलेले नाहीयेत. एकूणच आपण गावकऱ्यांचं, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमच्यापर्यंत पोहोचले नाही असं गावकऱ्याचं म्हणणं आहे. अजूनही काही गावकरी आपल्यासोबत, त्यांना विचारू. काय वाटतं तुम्हाला या लोकसभा निवडणुकी संदर्भात? खरं सांगायचं तर जास्त चर्चा ज्यामुळे चालली मराठा आरक्षणामुळं. तर जातीचा विषय नाही, हे फक्त एक गरिबाच्या लेकरासाठी एक हक्क मिळवून देण्यासाठी होता. तर त्याला कोणी कोणी सहकार्य केलं आणि कुणी नाही केलं, याच्याकडे मराठा समाजाचं भरपूर लक्ष आहे. पंकजाताई कोणत्या समाजाचे आहेत किंवा ज्योतिताई कोणत्या समाजाचे हे माहीत नाही आम्हाला. आम्हाला फक्त हे माहिती आहे, आमच्या ह्या आरक्षणाच्या काळामध्ये आम्हाला सहकार्य कोणी केलं हे आमच्या 100% लक्षात राहील. इथून पाठीमागं सुद्धा असे समजा मोर्चे झाले असते. आपण तसं म्हणतो तर सुरुवातीला गोपीनाथ मुंडे असताना मुंडे साहेबांनी सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता. मराठा आरक्षण मिळावं असं पाठिंबा देण्यावर त्यांचीच कन्या आता या निवडणुकीत उभा राहते. काय वाटतं तुम्हाला? साहेबांनी जसा पाठिंबा दिला होता किंवा त्यांची एक तळतळ होती, त्याच पाऊल जर दिलं असतं ताईंनी सुद्धा, तर आज बिलकुल अडचण आली नसती. खरं सांगायचं तर त्यांनी समजा सहकार्य तर केलंच नाही, पण विरोध करायला चालू केलं तर कुठंतरी. नेमकं काय चुकलं पंकजा मुंडेचं? चूक म्हणजे खासदार असताना आमच्या गावात एकदा सुद्धा त्यांचं म्हणजे येणं झालेलं नाही आणि सहकार्य पण काहीच नाही ना. मराठा समाजाला बिलकुल सहकार्य नाही. आणि आज आमच्या असं लक्षात आलं की मराठा समाज एक हक्कासाठी ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस कोण कोण विरोध करतंय. आजपर्यंत साहेबांच्या नावाखाली ते किती निवडणूक लढवल्या त्यांनी. आज एक हक्कासाठी आम्ही जर उभा राहिलो तर आम्हाला जर पाठिंबा दिला नाही किंवा आमच्या एखादा शब्द आमच्या बाजूने कुठं आढळला नाही, तर मग आम्ही कसं त्यांचं नाव घेणार आज? एकूणच आरक्षणाचा मुद्दा चालू होता त्यावेळेस जे समर्थन करायला पाहिजे होतं ते केलं नसावं पंकजा मुंडेंनी, असं गावकऱ्याचं मत आहे. अजूनही काही गावकरी आपल्या सोबत आहेत, त्यांना बोलू. काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल बाबा? काय या निवडणुकी संदर्भात काय मत आहे तुमचं? आता उमेदवार आता तर आरक्षण मागत होते तर नाही आरक्षण दिलं. आरक्षण आणि मग इलेक्शन म्हणत होते ना लोक. ते इलेक्शन ठरलं, आता काय जे जरांगे पाटील सांगत तेच करणार लोक. तुम्हाला काय वाटतं बाबा, काय सांगा? आम्हाला वाटतं आरक्षण तर भेटायलाच पाहिजे होतं. 50% नाही 40% भेटायला पाहिजे होतं. 50% नका भेटा. आरक्षण तर दिले ना आता सरकारने 10%. 10% ते पण तिकड नाही, 10% मागायला दिले, 16% दिलं, पण ते टिकलं नाही, ही का टिकायचे? तुम्हाला काय वाटतं बाबा, काय सांगाल?
जी जरांगे पाटील बोलतील तीच पुरे दिशे जसा कल असन असं चालणार आम्ही. जरांगेचा जसा जसा कल असन अशा पद्धतीने मतदान करणार आम्ही. जरांगे पाटलांनी तर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी कोणत्या उमेदवाराला मतदान करा वगैरे असं म्हणलं. हे आरक्षण नाही मिळले मुला आम्ही तसंच करणार आहेत ना. जरांगेचा जसा कल असन, जरांगे म्हणला ना ह्या गटारात उडी टाका आम्ही टाकणार आहे सगळी सगळी पर्जा म्हणजे मराठी लोक. हा. अजूनही काही आपल्या गावासोबत आहेत गावकरी, त्यांना विचारू. तुम्हाला काय वाटतं, काय सांगा? जरांगे पाटील सांगतील तसंच होणार आहे. आणि जरांगे पाटलांनी असं सांगितलं नाहीये की यांनाच मतदान करा आणि यांना करू नका, पण ज्यांनी नाही केलं आम्हाला सहकार्य त्यांना आम्ही मतदान करणारच नाही. म्हणजे काय सहकार्य करायला पाहिजे होतं आणि केलं नाही असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कुठलंच सहकार्य नाही, आरक्षणच्या बाऱ्यात बी नाहीये. आणि आमच्या गावात समज आता प्रीतम मुंडे खासदार होत्या, त्यांच्याच भगिनी होत्या. असं एकही त्यांनी 10 वर्ष राहिल्यात त्यांनी एखादं काम दिलं असं दाखवून द्यावं, गावात येऊन सांगावं मी हे काम तुमच्या गावाला दिलंय. खासदार झाल्यानंतर तुमच्या गावात कधी आले होते? नाही आले आमच्या गावामध्ये. मग त्यांनी येऊन असं सांगावं बी मी आलते इथं ह्या कामाला, फक्त ते रेल्वेच्या उद्घाटन आलं ते बी गावाच्या शिवाच्या बाहेर आलत्या. मग आता तुमच्या गावातून तर रेल्वे गेली, त्यांनी रेल्वेसाठी प्रयत्न केले होते असे सांगतायत, मग ते काय सांगा? रेल्वेसाठी मुंडे साहेबांनी रेल्वे आणली आम्ही ते मान्य करतोय ना, पण त्यांनी 10 वर्ष त्या खासदार आहेत ना स्वतः, त्यांनी गावात कुठलं काम दिलं किंवा काय? आमचा कमीत कमी मी लहान असताना ह्या 20 ते 25 वर्ष झाला हा रोड जायला, पूर्ण रोड खड्डे आहेत. कुठलंच काम नाही. पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना भरपूर निधी दिलेला आहे, ते पण असे सांगतायत. दिलाय तर कुठं दिला हा त्यांनी बी सांगावा ना. आमदारच्या म्हणजे राज्याच्या विकास निधीतून काहीच आलं नाही का तुमच्या गावात? आमच्या गावात काहीच नाही. अजूनही काही ग्रामस्थ युवक आहेत. काय काय वाटतं तुम्हाला, एक युवक म्हणून रोजगार भेटावा, तो नवीन येणाऱ्या खासदाराकडून तुमची काय अपेक्षा आहे? नाही नाही, आधी आरक्षण झालं पाहिजे, भेटलं पाहिजे, मग इलेक्शनचं झालं पाहिजे. कारण जरांगे पाटील म्हणते ना तेच आम्ही करणार आहेत. आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या निधी आमच्या गावात काही कुठलाच पोहोचलेला नाही. आणि त्यांना चिंचाळगाव हे कुठेही सुद्धा माहित नसेल. ते रेल्वेच्या उद्घाटनाला आलत्या त्यावेळेस त्यांना फक्त, ते पण गावाच्या बाहेर आलत्या. अजूनही काही युवक आहेत आपल्यासोबत किंवा गावकरी. अजून एक प्रश्न आपण सर्वांना विचारू की सध्या महाविकास भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली, परंतु आघाडीचा उमेदवार बजरंग सोनवणे का ज्योती मेटे, कोण उमेदवार दिल्यानंतर ही लढत चांगली राहील असं तुम्हाला वाटतं? तसा जर विचार केला तर मराठा समाजाचा जोही उमेदवार असो, आम्हाला अगोदर त्याच व्यक्तीचा विचार करावा लागेल, नंतर बाकीचा विचार करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर म्हणलं तर भारतीय जनता पार्टी ही शेतकरी विरोधी पार्टी आहे. म्हणजे शेतकऱ्यासाठी कोणतीही गोष्ट म्हणजे चांगली झालेली नाही आहे, मालाचे भाव नाही आहेत, कोणतीच गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी ही शेतकरी विरोधी पार्टी आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणाला उमेदवारी दिली तर चांगली लढत होईल? मराठा समाजाचा जो काही उमेदवार म्हणजे शेतकरी जरी उभा केला आणि त्याच्या मागे सकट आमच्या पूर्ण मराठा समाजाचा सपोर्ट राहील. अजूनही काही आपल्या सोबत गावकरी. तुम्हाला काय वाटतं, कोणाला उमेदवारी दिली तर चांगली लढत राहील? माझं असं म्हणणं आहे, जातीचा विषयच नाही. ज्यांनी आमच्या पडतीच्या काळामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय, आम्हाला सहकार्य केलंय, तो कोणी उमेदवार असून द्या. तुम्हाला काय वाटतं, बजरंग सोनवणे का ज्योती मेटेला उमेदवारी द्यायला पाहिजे? आता आम्हाला त्याचं काय मिळलं एवढा? तुम्हाला काय वाटतं, काय सांगा? आम्हाला वाटतं ज्योती मिटायला द्यायला पाहिजे, ती कामं करणार. मेटेंना उमेदवारी द्यावी अशी मागणी होते. तुम्हाला काय वाटतं, कोणाला उमेदवारी दिली तर ही लढत चांगली राहील? मेटेला. तुम्ही काय सांगा? मेटे, तुम्ही ज्योतिताई मेटे. तुम्ही ज्योतिताई मेटे. तुम्हाला काय वाटतं? ज्योतिताई मेटे. एकूणच आपण पाहिले की गावकरी असे सांगतात की ज्योती मेटेंना जर उमेदवारी दिली तर ही लढत काटेकी टक्कर होईल, असं या चिंचाळ गावामध्ये आल्यानंतर पाहावयास मिळतंय. कॅमेरामॅन शरद गर्जेसह मी अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.